हाय फ्रेंड्स, आज आपण हिरव्या मिरचीची रस्सा भाजी बघणार आहोत. बटाट्याची करायला एकदम सोपी पारंपरिक पद्धतीने. सर्वप्रथम आपण तेल टाकलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकली आहे. मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे. त्याच्यानंतरच आपण जिरे घालायचे आहेत, म्हणजे छान असा तडका लागतो. आणि मोहरी छान फुटली तर भाजीला पण छान चव लागते. नाहीतर मग जी मोहरी कच्ची आहे ती दाताखाली येते. त्यामुळे मोहरी छान तडतडून द्यायची. त्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे आहेत. एकदम साधी सोपी आणि गावाकडची पद्धत आहे बघा. त्यानंतर आपण जिरे घालून घेतले आहे, त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. त्यानंतर आपण एक मोठा कांदा बारीक चिरलेला घातला आहे. तो छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत. म्हणजे आपली बटाट्याची भाजी की नाही ती खूप छान बिना वाटणाची आपण तयार करत आहोत. थोडासा लसूण आहे तो मी घालणार आहे, त्यामुळे खूप छान चव लागते. कारण कांद्याबरोबर आपला तो लसूण आहे तो फ्राय होईल. ठेचून घेतला आहे मी लसूण. अगदी गावाकडची पद्धत, साधी सोपी, पण चव म्हणाल ना तर एक नंबरच अशी बटाट्याची रस्सा भाजी होती आपली हिरव्या मिरचीची, जी की तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर आवडीने खाऊ शकता. त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे बघा मी. त्यामध्ये मिरची, लसूण, जिरे आणि मीठ घालून छान अशी आपण बारीक पेस्ट बनवली आहे. एक बारीक चिरलेला टॉमॅटो घातला आहे. छान असं आपण जे साहित्य आहे ते फ्राय करणार आहोत. थोडंसं पाणी घालणार आहोत, म्हणजे जी आपली मिरची आहे ती छान अशी फ्राय होईल. महत्त्वाचं म्हणजे ठसका लागणार नाही, नाहीतर असा खूप ठसका बसतो मिरचीचा. त्यानंतर आपण हळद घातली आहे. हळदीने छान असा रंग येईल आपल्या बटाट्याच्या भाजीला. आणि आपली हळद असते ती पण आपल्यासाठी हेल्दी असते. हिंग घालणार आहे मी, कारण आपण बटाटा खातो आहे, त्यामुळं गॅसेसचं हिंगामुळे प्रमाण कमी होतं. छान असं आपण वाटण बघा किती छान असं आपलं भाजून झालं आहे. त्यानंतर कोथिंबीर घातली आहे भरपूर अशी, ती पण आपण छान त्या मिश्रणामध्ये भाजून घेणार आहोत. एवढा मस्त लागतो की नाही बटाटा, खरंच. त्यानंतर आपण बटाटा चिरून घेतला आहे. मी सालीसकट घेतला आहे, कारण सालीच्या सकट बटाट्याची चव भारी लागते. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे बघा. आणि छान असं आपण ह्या वाटणामध्ये किंवा मसाल्यामध्ये छान असे बटाटे आहेत ते परतून घेणार आहोत. अगदी एकदम साधी पण चवीला एक नंबरच, अगदी गावाकडची पद्धत. त्यानंतर आपण गरम पाणी घालणार आहोत बघा, म्हणजे भाजी आहे आपली खूप चविष्ट होते. आमच्या आजीची पद्धत आहे बघा. आमची आजी अशीच बनवायची, अगदी साधी सोपी. आणि शेंगदाण्याचा कूट घातला आहे त्यामध्ये. पहिली जुनी लोक तर कूट वगैरे पण घालत नव्हते, नुसती पाण्याचीच भाजी, पण एवढी चव लागायची ना त्या भाजीला. कारण आजी लोक आहे ना अगदी प्रेम ओतून स्वयंपाक करायची. त्यानंतर उकळी आली आहे, आपण मंद गॅस केला, झाकण ठेवलं आहे भाजीला. त्यानंतर आपण बघू शकतो, कारण बटाटा लवकर शिजतो. हे बघा बटाट्याची भाजी आपली 5 मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे. बघा किती सुंदर झाली. आपण बाउलमध्ये काढत आहोत. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता, एवढी टेस्टी होते. मी इथे कुटाचा जास्त वापर केला नाही, कारण ही भाजी ना खरंच अशीच खूप छान लागते. हे बघा किती सुंदर झाली आहे आपली हिरव्या मिरचीची बटाट्याची भाजी. एकदा अवश्य अशा प्रकारे बनवून बघा, आणि बनवल्यानंतर कशी झाली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, हाईप करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. भेटूयात मग अशा छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय.